शेतकरी, व्यापारी आणि सर्वच प्रिंट मीडिया, इलेक्ट्रॉनिक मीडियाचे पत्रकार बंधू बघितले. आजच्या पत्रकार परिषद थोडा उशीर झाला त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो. कारण भुजबळ साहेब आले होते, मंत्री महोदय आणि अतुल बेनके त्याच्याबरोबर आहेत, ते येणार होते, सचिनदादा शेतकर ते येणार होते, ते म्हणून उशीर झाला त्यामुळे थांबलो. परंतु ते भुजबळ साहेबांवर तिथे गेले. आजची पत्रकार परिषद घेण्याचं कारण, प्रयोजन असं की कृषी उत्पन्न बाजार समिती जुन्नर या संस्थेने नारायणगाव येथे, वारुवाडी येथे 10 एकर जमीन मागच्या आठवड्यामध्ये 10 दिवसापूर्वी खरेदी केली आणि ती खरेदी केल्यानंतर संस्थेने खरेदी केली, कृषी उत्पन्न बाजार समितीसाठी जुन्नरसाठी खरेदी केली. ठीक आहे, आमच्या संचालकाच्या वैयक्तिक कोणाचे नाही, संचालकाच्या नावावर नाही. आणि ती खरेदी केल्यानंतर काही विरोधी संचालकांनी, 2-3 संचालकांनी किंवा काही व्यक्तींनी इलेक्ट्रॉनिक मीडियाद्वारे मार्केट कमिटीबद्दल, संचालकाबद्दल, माझ्याबद्दल गैरसमज पसरवण्याचा प्रयत्न केला, व्यवहाराबद्दल गैरसमज पसरवण्याचा प्रयत्न केला आणि ते जनतेला प्रत्यक्षात माहीत नाही आहे काय आहे आणि त्यामुळे त्याचा गैरसमज होतो. आणि म्हणून त्यासाठी अतुल बेनकेबरोबर माझी चर्चा झाली, सचिनदादाबरोबर झाली, सहकाराबरोबर झाली. सहकाराचे तालुक्यातील लोकही म्हणाले की साहेब आम्हाला माहिती आहे, परंतु ते सत्य वस्तुस्थिती मांडली पाहिजे, कागदोपत्री मांडली पाहिजे. आणि म्हणून मार्केट कमिटीची होणारी बदनामी, तर जाणीवपूर्वक होणारी बदनामी किंवा आपल्या संचालक मंडळाची, कृषी बाजार समितीची होणारी बदनामी ही काही योग्य नाही. असं खरं तर आजपर्यंत जुन्नर तालुक्यात कधी झालं नाही. आणि म्हणून त्यासाठी ही पत्रकार परिषद मी आयोजित केलेली आहे. मी त्या क्लिप्स पाहिल्या, काही सगळं पाहिलं आणि तो गैरसमज दूर झाला पाहिजे. प्रत्यक्ष वस्तुस्थिती काय आहे, विरोधक बोलतात ते काय आहे हे कळलं पाहिजे. त्यासाठी पत्रकार परिषद आता घेते. बसून बोलू आता एक ठराव केला की आपल्या सगळ्या मार्केटला, नुसते जुन्नर नारायणगाव नाही, मंगेश ही जागेची आवश्यकता आहे. आणि म्हणून तशी पेपरला निविदा द्यावी आणि कोण ज्या जागा मालक असतील त्यांच्याकडून प्रस्ताव मागवावेत. आणि म्हणून 28 नोव्हेंबर 2020 साठी आपण जागांची मागणी केली होती आणि त्याच्यामध्ये देखील तुम्हाला सांगतो स्पष्टपणे, संस्थेचे उपबाजार आवार नारायणगाव करता नारायणगाव ते आळीफाटा म्हणजे पुणे नाशिक हायवे लगत असं स्पष्ट म्हटलं होतं. हायवे लगत जागा पाहिजे वगैरे असं म्हटलं होतं. परंतु दुर्दैवाने कोणते प्रस्ताव सादर झाले नाही. बेल्याला फक्त प्रस्ताव झाला काहीतरी थोडासा होता जागेचा आणि तो प्रस्ताव त्यांनी नाकारला. प्रक्रिया सुरू झाली होती म्हणून पुण्याने प्रस्तावच दाखल केले नाही कुणी. परत तुम्हाला एक महत्त्वाचं नम्रपणे सांगितलं पाहिजे की अगदी बरोबर आहे, 13 एकर जागा ती माझ्या काळातच मी खरेदी केली, आदरणीय आजीदारांना सांगून ॲक्विशन केलं. त्यावेळी ॲक्विशन करता येत होतं, मला वाटतं 14-15 वर्षापूर्वी, लक्षात नाही माहिती. ॲक्विशन म्हणजे आपण समजा तुमची कोणाची शेतकऱ्याची जागा असेल आणि पब्लिक पर्पजसाठी म्हणजे सार्वजनिक हितासाठी त्याची जरूर आहे आणि ही निंब शासकीय कृषी उत्पन्न बाजार समिती, तर त्याच्यावर आपण आरक्षण टाकू शकतो आणि शासनाकडून संपादित करू शकतो. परंतु आता ह्या गेल्या 8-10 वर्षामध्ये तुम्हाला कुणाही खाजगी व्यक्तीची जागा संपादित करता येत नाही. त्याच्याशी सामोपचाराने वाटाघाटी करून जी किंमत आहे 4 पट, मग रेल्वेला, विमानतळाला 5 पट, 6 पट, 7 पट रेडिओच्या दराने देऊन ती द्यायला लागते. ती जागा जी 13 एकर घेतली, काहींचं म्हणणं असं आहे की ती असताना काय, ती 13 एकर जागा संपादित केल्यानंतर आपल्याला माहिती आहे की 10 फूट ते 100 फूट उंचीपर्यंत मुरुम होता, टेकड्यापर्यंत पुढे नाले होते. मागच्या काळामध्ये ते मी 1.5 वर्ष सभापती नसताना त्याचा मुरुम काढला वगैरे काय ते तालुक्याला माहिती, मी त्याच्यात खोलात जात नाही. अजूनही राहिले. टॉवर लाईन आहे, त्या टॉवर लाईनचे टेंडर काढले, टेंडर मंजूर झाले, परंतु कुणी टेंडर भरले नाही. त्या टॉवर हाय टेन्शन टॉवर 32 kVच्या 11 kVचे टॉवर, ओढे नाले आहेत आणि सर्व्हिस रोड नाही. टोमॅटो मार्केटसाठी त्या ॲक्सेस 13 एकरला जो पाहिजे किंवा दुसऱ्या मार्केटसाठी सर्व्हिस रोड नाही. म्हणून आदरणीय तत्कालीन खासदार शिवाजीराव आढळराव पाटील आणि आता विद्यमान खासदार मागच्या वेळेपासून आदरणीय डॉक्टर अंबर कोले साहेब यांच्याकडे आपण पत्रव्यवहार केले. त्यांनी ते पत्रव्यवहार सगळे त्याचा पाठपुरावा केला, पण त्याला यश आलं नव्हतं. मागच्या वर्षी तिथे त्याला मंजुरी आली. त्या दोन्ही नेत्यांच्या प्रयत्न आणि हे राज्य शासनात सॉरी केंद्र सरकारचा निर्णय. इथं आदरणीय आजीबरोबर आपण काम करत असलो, महायुती सरकार असलं किंवा आपलं सरकार असलं तरी देखील हा नॅशनल हायवेचा विषय नितीन गडकरी साहेब केंद्रीय मंत्रिमंडळाच्या अखत्यारीत आहे, त्यांच्या अखत्यारीत नाही. परंतु दोन्ही खासदारांनी प्रयत्न केले. 13-14 वर्ष प्रयत्न झाले, ती मंजुरी आली. परंतु कोले साहेबांना मी फोन केला होता, मला वाटतं विपुल शेठ आहे तिथं रस्त्याचं काम झालं असेल,
500 कोटीचं कॉन्ट्रॅक्ट आहे. केवळ तो आपल्या सर्व्हिस रोडचं काम केवळ ते मंजूर करतात त्या विधानसभेत. 500 कोटीचं टेंडर म्हणजे एकत्रित टेंडरमध्ये तो एक रस्ता आहे. पोलीस साहेबांनी सांगितलं ते काम आता मला वाटतं थोडं सुरू झाले. दिल्लीला टोमॅटो न्यायचे म्हणून ते टोमॅटो मार्केट सुरू केलं. तुळशी शेट आहेत, आता माझे संचालक आहेत, काही इथे आहेत, बरेच सीताराम शेट आहेत, अनेक मान्यवर आहेत, आपल्या शेतकऱ्यांना माहिती आहे. आणि त्या मागणीवर मार्केट सुरू केलं 20 वर्षापूर्वी. आज आपलं मार्केट टोमॅटो मार्केट महाराष्ट्राचं 2 नंबरचं मार्केट आहे. धना मेथी मार्केट भाजीपाला मार्केट आपण सुरू केलं एक 5 वर्षापूर्वी. ते पण त्याला प्रचंड प्रमाणात भाजीपाला येतो आणि धना मेथी मार्केट आपल्या इथं नांदगावला आहे. इथे तुम्ही जर आता सकाळी पाहिलं असेल, सगळ्या शेतकऱ्यांना माहीत असेल तर बीड, सातारा, सांगली, उस्मानाबाद, परभणी, पुणे जिल्हा नुसता जुन्नर तालुका नाही, आपली जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समिती जुन्नर म्हणायला असली तरी इथला माझा शेतकरी त्यांच्या टेम्पोमधून माल घेऊन येतो. 4-5 किलोमीटर टोमॅटोची लाईन लागते आणि सगळे आपले तिथं शेतकऱ्यांनी तो शिस्त लावल्यामुळे तिथं तो 12 वाजेपर्यंत टोमॅटोचा व्यापार होतो. त्याच्यानंतर तरकारीचा बाजार होतो 4 वाजेपर्यंत. व्यापारी आहेत, धनशेट पण आहेत व्यापारी आणि ते टोमॅटोचा पण व्यापार करतात तिथे लोक आहेत. नंतर परत 5 ते 10 वाजेपर्यंत धना मेथीचा व्यापार होतो. ही जागा 7 एकर आहे, ही आता आहे. पण 7 एकर असली तरी हे गोडाऊन, 2 गोडाऊन, टोमॅटोच्या पॅकिंग शेड आणि कार्यालय वगळता हातात 3.5-4 एकर जागा आहे. या 4 एकरात जवळजवळ 400-500 कोटीचा टर्नओव्हर होतो आणि इकडं 1000 ह्या 3 मार्केट चालतात. आणि म्हणून त्या काळात मीच मागे 13 एकर जागा पण मी माझ्या काळातच संपादित केली. आदरणीय अजितदादा पवार साहेब महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांच्याकडून सांगून केली. ते सांगतो बोलतो. आता पण जागेची आवश्यकता काही सांगतो. ओतूरला देखील जर आपण पाहिलं इथे आता अनेक आहेत, होनराव आहेत, अनेक शेतकरी आहेत, आपण पाहिलं असेल व्यापारी आहेत. जागा पुरत नाही म्हणून मंगल कार्यालय विकत घेऊन तिथं आपण कांदा टाकतो. जुन्नरला धनेशेट संचेती यांनी त्यांच्या गोडाऊन्स केल्या, सारंग शेट्टी गोडाऊन्स केले. बाहेर ते विदाटे आहेत, दुसरे जे व्यापारी आहेत, कबाडी आहेत, त्यांनी जागा घेऊन मराठी बांधली. तिथे जागा नाही, टाकायला माल टाकायला नाही. आळे फाट्याला देखील मंगल कार्यालय आपण घेतली, तिथे माल टाकतो आणि जागेच्या शोधात आहे. इथे आपण जर पाहिलं असेल तर हे अनिल शेठ बेर असतील, हे सगळे जर इथले शेतकऱ्यांनी त्यांना टोमॅटो शेड भाड्याने दिलेले आहे, तर तिथे पॅकिंग चालतं. कोठारीची जागा सुद्धा आपण धना मेथीसाठी भाड्याने घेतलेली होती. मंगल कार्यालय देखील भाड्याने घेतलेले होते. म्हणजे सांगायचं हे की सर्व मार्केटला जागेची प्रचंड मोठ्या प्रमाणात आपल्याला तुटवडा आहे. कोणतीही संस्था असेल, विशेषतः शिक्षण संस्था, विशेषतः मार्केट कमिटी, त्याला जागेशिवाय त्याचा विकास नाही. आणि सुदैवाने तुमच्या आमची मार्केट कमिटीचे 5ही उपबाजार जोरात चालत आहेत. इथे नांदगावला तर परिस्थिती अशी आहे की प्रचंड प्रमाणात 3 मार्केट तुम्हाला म्हटलं तसं. इथे 400 कोटीचा उलाढाल आपली होती, 500 कोटीची उलाढाल, मी उलाढाल इथं नांदगावला होती. आणि म्हणून 7-8 वर्षापासून आपण जागेच्या शोधात होतो. दैनिक सकाळ मराठीचं त्या दैनिक सकाळला रोजी निविदा दाखल करण्याबाबत जाहिरात दिली. संस्थेत जागा जमीन खरेदी करण्याबाबत निविदा जाहिरात, जागा खरेदी करण्याबाबत दुसरा बाजार आणि त्याच्यामध्ये ते निविदा तर कशी कृषी उत्पन्न बाजार जुन्नर या संस्थेच्या मुख्य बाजार आवार जुन्नर, उपबाजार आवार या बाजार आवारांचे विकास व विस्तारासाठी खाली नमूद ठिकाणी, लक्षात घ्या, खाली नमूद ठिकाणी व क्षेत्राची जागा किती पाहिजे, क्षेत्राची जागा मालकी हक्क संस्थेस खरेदी करावयाची असून त्यासाठी संस्थेच्या वतीने नांदगाव हायवे नाशिक केले स्पष्टपणे कुठे जागा पाहिजे बाबा. मार्केट चालले
थोडं 15 एकर असं सुद्धा आणि फटाचं वगैरे सगळं आहे. त्यांनी ते कोणी मालक असतील जमीन मालक त्यांनी ते महत्व लक्षात घ्या. नोटीस असते मुदत असते निविदा 7 दिवसांच्या दिनांक 10/7/24 पासून ते 17/7/24 पर्यंत जिल्हा पुणे नारायणगाव मांजरवाडी रोड लगत अष्टविनायक रोडला लागून या 143 गुंठे 15 लाख रुपये गुंठा. किती? या निविदा कोणत्याही निधा नाही. सगळ्यात महत्वाचं ते मुदत संपली आणि पुढे टेंडर केले. सर्व त्याच्यावर ठरलं हे त्या जागा जावं कोणती जागा मान्यता देण्याचं ठरलं. 24 रोजी ठरल्यानुसार सर्व रोजी गजेंद्र देशमुख साहेब आपले त्यांना त्याची माहिती 16/24 रोजी त्यांना प्रस्ताव त्यांनी सुद्धा आहे. आणि अहवाल 12/24 इथे हा आणि 13/12/24 ला आपण 13/12/24 ला गेले. नंतर अहवाल दिला 13/12/24 ला पाणी केले. त्याच्यात त्यांनी सांगितलं अजून आता जागा आहे. आज हे तुम्ही जर पाहिलं असेल महाराष्ट्रातलं 2 नंबरचं तुमचं आमचं टोमॅटो मार्केट आहे. पुणे जिल्ह्यातलं धनामेथीचं 1 नंबरचं हे धनामेथी मार्केट आहे. खेड बंदरचं मार्केट इथं असताना जवळ असताना 5-5, 7-7 लाख जुडे असतात. आज आमचे कमलाकृष्ण वाजगे शेतकरी हैराण झालेत की बा आज त्यांना शेड नाही तिकडे, त्यामुळे त्या शेड करण्याचा आम्ही निर्णय संचालकाने घेतला. तिथे तात्पुरतं शेड करतोय. आणि तरकारी देखील आपण पाहिली तर आज शिरूरपासून आपल्या जुन्नर तालुक्यातला आणि 2-4 तालुक्यात आंबेगावचा सुद्धा तरकारीचा माल येतो. ही जागा पुरत नाही. 400-500 कोटीचा टर्नओव्हर आहे. आज या संदर्भात काय म्हणेल की जागा म्हणजे हे 13 एकर काय ही काय 7 एकर काय कमी आहे. आणि हा ठराव आपण मांडला आणि सगळ्या त्या दृष्टीने आपण याच्यावर बोलू. ही सगळे ठराव आहेत, याचा आहे जाहीर न्यूज आहे. मग संचालक पण नवीन संचालक मंडळ निवडून आल्यानंतर 25 जुलै 2023 दूध का पानी
होता मुख्य जमीन खरेदी करणे प्रीतम विरोध केला फक्त सुशिक्षित आहात जर तो अनुमोदन दुसऱ्या जमीन खरेदी करून या जागेला लेवल आहे अष्टविनायक जेजुरी रोडला दिली आणि महाराष्ट्रात उद्या त्याचं मार्केट छोट्या जागेत करत असताना खरेदी केलेली आहे, पंचायत मंडळाने खरेदी केलेली आहे आणि तिथे लगेच आपण मार्केट लगेच तिथे अडचणच नाही डायरेक्ट काय असतं लगेच सुरू करतो. आज हे सगळं तिथे आणि त्याला त्यांनी खर्च वगैरे त्याचा लेआउट मंजुरीला आहे. मला वाटतं शिफ्टिंगचा आत्ता पण आहे ना त्याची शिफ्टिंगची आहे आणि सारखा माझा प्रस्ताव चालू आहे. आता म्हटलं अमोल कोल्हे साहेबांना पण भेटावं, दादांना अजयाना सांगून नितीन गडकरी साहेबांना भेटावं आणि ते लवकर करावं. पण ते आता माझी त्यांचा मुलगा पण कोणाकडे होता काम तर ते दिन चाललंय आणि एकटा त्या सर्व्हिस रोडचं काम करता येत नाही. 500 कोटी हायवे त्याच्यामध्ये ते थोरवे साहेब एक टेंडर आपलं आहे सर्व्हिस रोड आणि त्या पोलीस साहेबांच्या झालेलं सगळं आहे. ही अडचण नॅशनल हायवेची पत्रव्यवहार आहे आपल्याला सारा पत्रव्यवहार हा त्या ज्या निविदा आल्या त्या निविदेवर सर्व उपस्थित संचालकांच्या सह्या तुम्हाला सर्व संस्था असेल
नगर कल्याण सांगतो कशी 7 लाख रुपये कुठं पक्षाचे आमदार नाही, कोण आमचा विरोधी संचालक एका त्याच्या पक्षाचे नाही, ते माझे आमदार आहेत, माझ्या संचालकाचे आमदार आहेत, जुन्नर तालुक्याचे आमदार आहेत. आणि मी 25 वर्ष राजकारण मार्गदर्शन करतो. मी प्रत्येकाचा प्रोटोकॉल ठेवलेला आहे. मी माझ्या 25 वर्षाच्या काळात कुणी सांगावं की मी वैयक्तिक कोणाही नेत्याविरुद्ध कोणत्याही पक्षाच्या ना मागे ना पुढे काय बोललेलं नाही. मी पण सभापती, मी पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत आलेले अजित पवार साहेबांबरोबर काम करतो. मार्केटमध्ये तुमच्या आशीर्वादानं मी 22 वर्ष काम करतो. सहकार वर्षी दादासाहेब काळे मार्केटमध्ये केली म्हणून भावनिक नातं आहे. जसं सत्येंद्र दादाचं आहे नूतन शेट्टी सरकारने स्थापन केलं, जसं वल्लभ शेट्टी त्यांचं योगदान ही भाव त्याचा गैरफायदा कोणी घेऊन येऊ. संजय काळे गप्प बसून केंब्रिज कोण काय काय बोलायला लागलं, काय काय बोलायला लागलं. मला आत्ता युट्यूबला कळलं की मला कोणी टाकलं की आज सत्तेशीला आपलं शरददादा म्हणाले सोडवणे आमदार मला टीका नाही करायची, ते माझे मित्र आहेत, तालुक्याचे आमदार आहेत, पक्षाचे नाही. ते आज पक्ष तिथं विधानसभेत गेलो विपच्या वेळी त्यांना यांनी गैरसमज माझ्या सन्मान्य तक्रारदार संचालकांनी काहीतरी सांगितलं असेल. त्यांनी टाकलं की अजितदादा पण असं पाठिंबा देणार नाही. नाही नाही मी त्यांना सांगू इच्छितो की दादा तुम्ही संतोष चव्हाणचे किंवा एकनाथ शिंदे गटाचे मनसेचे आमदार नाही, तुम्ही संजय काळेचे कृषी उत्पन्न बाजार समिती जुन्नर तालुक्यातल्या सगळ्या जनतेचे आमदार आहेत. तुम्ही ज्यावेळी तुम्हाला तुमच्या पक्षाच्या आमदार एका संचालकांनी सांगितलं, मी आता अजितदादांपुढे सुद्धा सांगितलं होतं की दादांनी विचारलं जेव्हा कोर्टाचे उद्घाटनाला आले तर कोणाचं करता संजयराव काय काय त्रास नाही म्हटलं. हे शरददादाचे पक्षाचे काय करते ते म्हणजे शरदराव म्हटले, दादा सोनवणे म्हटले अहो संजयराव तुम्ही मला सांगितलं नाही म्हटलं की हे दादांपुढे झालेलं आहे की म्हटलं त्यांचा जेव्हा त्यांनी काय सांगितलं तुम्हाला सांगितलं असेल तेव्हा तुम्ही म्हणाल तर संजयराव त्यांना म्हणायला पाहिजे होतं की मी आल्यावर बघेल आणि सभापती संचालक मंडळ इकडे मी दाखवेल तुम्हाला आमदार म्हणून, पक्षाचं नाही तुम्ही माझे आहेत हे त्यांनी करायला पाहिजे होतं. तसं न करता केवळ तुमच्या पक्षाचा कोण आहे संचालक आहे मार्केटचा की त्याला आमच्याबद्दल काय त्यांनी प्रिव्हियस माइंड आहे जे आहे मी प्रेमाने सगळं वागलो त्याच्यावर तुम्ही कॉमेंट केली की दादा सुद्धा पाठीशी घालणार नाही. मी सभागृहाला तुम्हाला सांगू इच्छितो की आता मी अजित पवार त्यांच्याबरोबर मी काम करतो. मी मार्केट कमिटी देखील तुम्ही सांगितलं पाहिजे काही जर म्हणतो माझी पोतीवर कागद तुम्हाला माहिती आहे, ढीगवर कागद आहेत, कपाटवर कागद आहेत, असं करू संजय काळे तुरुंगात घालू कुठं काय करू कसं करू. एक माझ्या शिवाजीराव काळेंच्या प्रतिमेला स्मरून सांगतो, आज सोमवारी शंकराला स्मरून सांगतो की मी बेकायदेशीर काम केलेलं नाही. यामध्ये सुद्धा बेकायदेशीर केलेलं नाही. एक जण तर म्हणता पुत्रात पैसे खाले. मी शंकराची महादेवची शपथ घेऊन सांगतो एवढा संजय काळे नालायक नाही, नीच नाही. तू तर पुतळ्याला विरोध केला होता ते तिथं वेगळं दाखवतो, इथं तिथं जयसूर साहेब आहे सगळं आहे. अहो सुप्रीम कोर्ट ऑफ इंडिया देशाचं सर्वोच्च हायकोर्ट मुंबई महाराष्ट्रातलं 2 वेळा रघुनाथ आबाजीले त्यांचं मला काय बोलतात मला त्याचं 40 लाख 53 लाखाचा मुरुमाचा अपराध पर 40 लाख रुपये त्यांच्या खाते आहेत आणि त्यांच्यावर फौजदारी अरेस्ट नंबर नंबर 307/2017 ची केस दाखल शासनाने संचालित नाही संचालक आणि सुप्रीम कोर्ट पत्र ठरवली महाराष्ट्राच्या कोर्टाने त्याचे निकाल पत्र देतो आणि ते काय म्हणते तुम्ही आतापर्यंत केली 50 लाख डायरेक्ट त्यांच्या खात्यावर त्याचे एक्सप्रेशन मुलाच्या खात्यावर पैसे देऊन सांगतो अरे या विभागाच्या जरी लुबाडून घेतल्या पैसे कोर्ट ऑफ इंडिया हायकोर्ट
संजय गांधी नाही हो, त्यांनी मोडक्या मला मंत्री म्हणले तुरुंगात तुम्ही जाईल आता संजय गांधीला अरे आता करणं तुरुंगात माझ्याकडे लोक अनेक आले वाईट बोललो नाही तर शरद दादा सांगणं मी तुमचं आहे सगळे कागदपत्र हा ते राहिलं. जय रमेश अप्पा थोरात यांना मागच्या 15 दिवसापूर्वी 3 आठवड्यापूर्वी प्रवेश होता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात. ते महाराष्ट्राचे उपाध्यक्ष बोले ते पुणे जिल्हा बँकिंग संचालक जी जागा दाखवली जिथं जागा पाहिल्यावरती 20 फूट 15 ते 20 फूट खोल आहे, ओढा झुरी आहे. आपण पहा 400 फूट फ्रंट नाही 100 फूट फ्रंट आहे आणि 7-8 एकर पण जागा नदी झुरी आहे. आणि त्याचा रेट विचारला ठीक आहे पण कोणाची आता लेवल केली त्या विभागात बोले असं परत बघा बरोबर म्हणले 12 किती तोडकरी तयारी करतात ते काय हे ही जागा मंडळी सर्व संचालकांनी नांदगाव 100 जाऊन पाणी कोणत्या प्रकारच्या वाहतुकीचा रस्ता म्हणजेच जमिनीला ऍक्सेस नसून सदर सदर जमीन याशिवाय 11-33 राखण्याचा कचरा 8,04,000 शासकीय नुकसान भरपाईची किंमत त्या जमिनीला तिच्या शेजारी किती मिळाली 7,11,22 साली बरोबर. म्हणजे कसं झालं परत तुम्हाला सांगतो असं क्षणभर हा हे म्हणत नाही हे बाजूला ठेवा 7,11,000 ज्या निविदा आपण मागवल्या होत्या सकाळला त्या निविदेमध्ये समजा एकाने 30 लाख एकाने 40 लाख एकाने 20 लाख असं सांगितलं असतं आणि तो एखादा 10 लाखावर कायम झाला असता ती जरी केली असती तरी कायदेशीर ती कायदेशीर ठरला असतं. एखादा कॉन्ट्रॅक्टर आला तो म्हणला बांधकामाचं तुमच्या सोसायटीला टेंडर द्यायचं
आणि त्या निविदा मागायला त्याच्यानंतर तो आला नाही ना मी 10% बिलोनी 30% बिलोनी करायला तुमचं फायनल झालं चालतं. 10 लाखांनी जरी थोरवे साहेब खरेदी केली असती निविदा दाखल करणाऱ्यांनी ते जर कायम केलं असतं तरी सुद्धा ते कायदेशीर. चढा भाव कुठं तुम्ही विचारा रेटचा रेट नुकसान भरपाईचा रेट तिथं खरेदीनं 9.5 ला 10 लाखांनी झाली. DDR मी कन्फर्म केले. परत दुसरं तुम्हाला सांगायचं ते शेतकऱ्यांचं ते माझ्या मित्राचं इथं सुभाष टोके बसले दत्ता शिंगोटे आहेत का? दत्ता शेठ शिंगोटे अहो माझ्या शेतकऱ्यांचे पैसे यांना पडले कोणाचे? दत्ता शिंगोटे त्यांना विचारा तुम्ही मी बोलत नाही. दत्ता शिंगोटे यांनी शेतकऱ्यांचे पैसे 5-7 वर्षापूर्वी थकवले होते तेव्हा ते सभापती होते 1.5 वर्ष. त्या दत्ता शिंगोटेकडून यांनी सगळे पैसे जमा केले. संचालकांना कोणाला न घेता कोणाचे 2 लाख असतील त्याला 1 लाख दिले त्याच्यावर सही घेतली 2 लाखाची. आणि इथं मला वाटतं त्यांचं तुम्हीच घ्या मी नाही विचारत सुभाष डोके आहे ठीक आहे हे म्हणून नाही त्यांचं विचारा. आणि माझे विरोधी संचालक हे माझ्या संचालकाला सोडून त्यांच्या 2 संचालकाला सोडून हा दत्ता शेठ आहे ते बोलत त्यांना विचारा माझ्याकडे कशासाठी आले होते नानगावच्या फ्लॅटवर तिघजण चला घ्या तेवढंच बनाव शपथ देवावर हात ठेवा मी ठेवतो वाटलो मला राख होईल सगळे बनाव पार मी घेतो पार राख होईल मी घेतो जाहीर घेतो माझ्या मुलाची घेतो तुम्ही घ्या. आज सोमवार आहे तुम्ही तिघच कशासाठी आलते मी पार तुमच्या सगळ्यांसमोर बाप्पांच्या पार भीमाशंकराच्या कोण म्हणाल त्या त्याच्यावर ठेवायला तयार आहे. आणि तुम्ही तिघांनी ठेवा आणि जे कोण त्याला करतो ना त्यांनी ठेवा. एक शब्द खोटा असेल तर कशासाठी आलते कोणत्यासाठी आले वाटावाटी करायला आलते काय मागणी केली काय नाटकं झाली तुमची कशासाठी? तिघे कोण विरोधी ज्यांनी तक्रार केली ते 4 आहेत. त्या कोण प्रियंकाताई आहे तिने नंतर विरोध केला तिला नाही म्हणत मी तिघं आलते. सुदैवाने प्रियंकाताई आलती तिथं तिच्या वेगळ्या कामाला ती साक्षीला आहे. प्रीतम काळे आलते त्यांना म्हणलं बसा. कॉलेजवर एक जण आलता तो कशाला आलता म्हणावं ठेवा देवावर राहतो कशासाठी काय चाललं तुम्हाला मार्केटवरच्या माझ्या जुन्नर तालुक्यातल्या शेतकऱ्यांचं हित आहे मार्केटवरचं हित आहे का संध्याकाळीला त्रास द्यायचा किंवा बिटी धरायचं काय करायचं काय माहिती काय चाललंय. आणि अजिबात नाही पारदर्शक आहे सगळं स्वच्छ एवढं असताना माझ्या सगळ्या संचालकांनी केलं तुम्ही पण दाखवावी जागा हे करा मग तुम्ही एवढी दाखवली जागा मुद्दाम बघा महाराष्ट्राचे पण संचालक आहे. बरं हे सगळ्यात महत्वाचं सांगतो की पण स्थगिती नसताना पणन संचालक महाराष्ट्र राज्याची परवानगी असताना मी खरेदी केलं माझ्या संचालकांनी केलं नाही. तक्रार अर्जाची चौकशी होऊन दिली चौकशी रिपोर्ट येऊन दिला त्याच्यानंतर 2-4 महिने खरेदी केलं. आणि आदरणीय अजित पवार साहेबांच्या कानावर घातलं. मी शरदादाकडे गेलो होतो स्वतः पत्रकारितेवर त्यावेळी सुद्धा शरदाचं नाव टाकले कोण शिलेवर सगळ्यांचे टाकले मानाने टाकले शरदराव लेंडेचं टाकले सगळ्यांचं अमोल पोलीस साहेब असतील सगळे मी नाही केलं तर ते नव्हते भेटले नाही त्यांना हे पण सांगायचं होतं मला मग आता बोलायची वेळ आली. तालुक्यात माझा आमदार आहे ते बघायला आशा ते हुशार आहे आता भाजपची आमच्या महायुतीचे म्हटलं की हुशार आहे तिला काय होतं बिचारीला वाचून सगळं केलं की सगळं काय एकदम मस्त काय करायचं. आणि प्रधानमंत्री आहेत राहुल साहेब आणि अजयांना सांगितलं अभिमान आहे की महाराष्ट्रात 1 नंबरची आज पुणे जिल्हा बँक आहे आणि बेकायदेशीर केलं नाही. आणि तुम्हाला सांगतो मी आज सोमवारी सहकाराची शपथ घेऊन सांगतो सहकार महर्षी शिवाजी मार्केटने स्थापन केले माझ्या जुन्नर तालुक्यातल्या शेतकऱ्यांना अभिमान वाटेल असं काम केलं अजिबात बेकायदेशीर केलं नाही खोटं केलं नाही. हे जसं आता डोक्याचं सारखं तसं म्हणलं सोसायटीत तुम्ही 1 वर्ष आहात माझा हा संजय काळे 1 रुपया माझ्या शेतकऱ्याचा प्याला असेल कर्जात कशात त्याला त्रास दिला असेल 1 रुपया माझ्या मार्केट